दरवर्षी मी तुमच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारची पालक भाजीची रेसिपी शेअर करत असते आणि ती तुम्हाला आवडते देखील. म्हणून तर एवढे छान लाखांमध्ये व्ह्यूज येतात नाही का. काल बाजारामध्ये मला ही छान अशी कोवळी कोवळी गावरान पालक दिसली. म्हटलं चला आणखी एक नवीन प्रकार आपल्याला शेअर करता येईल. तसं तर पालक भाजी मुलांना आवडत नाही, पण बटाटा फार जास्त आवडतो. म्हणूनच तर या दोन्हींचं कॉम्बिनेशन म्हणजेच आलू पालक, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आवडीने खाऊ शकेल. मस्त चटपटीत चवीची, दिसतानाच एवढी भारी दिसतीये की बघता क्षणी खावीशी वाटेल. चला तर मग लगेचच या चमचमीत आलू पालकच्या रेसिपीला सुरुवात करूया. प्रत्येक वेळेला भाजी बनवण्याची पद्धत बदलवली किंवा भरपूर सारे माल मसाले वापरले म्हणजे भाजी चविष्ट होते असं नसतं. तर त्याची चव ओरिजिनल भाजीमध्ये देखील असते. म्हणजेच काय हो, आपल्याला ना या पद्धतीचा गावरान लाल देठावाला पालक घ्यायचा आहे, जो फार चविष्ट असतो आणि महत्त्वाचं म्हणजे गावरान असतो. यामुळे आपली भाजी ना आणखी जास्त चविष्ट बनते. आता पालक नेहमी अगोदर व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मगच चिरायचा. कारण या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असे आहेत की जे पाण्यामध्ये सहजतेने विरघळतात आणि यामुळे आपल्या भाजीचं पोषण मूल्य कमी होतं. सोबतच जंतू संसर्गजन्य जे आजार असतात ना, ते या चिरलेल्या देठांमधून आतपर्यंत जाऊ शकतात. तर बघा, या पद्धतीने आपली पालक भाजी शक्य तेवढी मी बारीक चिरून घेतली आहे. यामुळे आपल्याला ती हटत बसण्याची गरज पडणार नाही. याचसोबत एकदम बारीक चिरलेला मध्यम साईजचा कांदा, एक लाल बुंदा टोमॅटो आणि थोड्याशा मोठ्या साईजच्या कच्च्या बटाट्याच्या फोडी घेतलेल्या आहेत. आता आपण फोडणीकडे वळूयात. त्याकरिता कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं. तर या भाजीला तेल थोडं एक्स्ट्रा वापरते, तुम्ही कमी देखील वापरू शकता. तेल गरम झालं की लगेच अर्धा चमचा जिरे घालायचे, 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या, ज्या घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. आणि लगेचच या साल काढलेल्या मोठ्या आकाराच्या बटाट्याच्या फोडी घालायच्या. कारण बटाटा शिजायला जरा जास्त वेळ लागतो, म्हणून हा सुरुवातीलाच आपण तेलामध्ये परतवून मऊसूत शिजवून घेऊयात. तर या फोडी चिरल्यानंतर मी व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत. यामुळे यातील एक्स्ट्राचं स्टार्च पूर्णतः निघून गेलेलं आहे. लगेच यावर झाकण ठेवूयात आणि कमी गॅसवर 2 मिनिटाची वाफ काढून घेऊयात. तर बघा, 2 मिनिटानंतर आपला बटाटा हलकासा शिजल्यासारखा जाणवतोय. तर लगेच यामध्ये चिरलेला कांदा आणि हा बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात. सोबतच हे पटकन मऊसूत शिजावे याकरिता चवीनुसार मीठही घातलं. व्यवस्थित मिक्स करूयात आणि पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून तीनही जिन्नस व्यवस्थित जोपर्यंत मऊसूत शिजत नाहीत ना, तोपर्यंत शिजण्याकरिता हे शेजारच्याच गॅसवर ठेवून देऊयात. कारण आता दुसऱ्या पॅनमध्ये मी पालक परतवून घेणार आहे. त्याकरिता पॅनमध्ये फक्त अर्धा चमचा तेल घातलं. तेल हलकं गरम झालं की लगेच बारीक चिरलेला लसूण घालायचा. हा छान असा सुवास दरवळेपर्यंत किंवा हलकेशी याला लाल डाग पडेपर्यंत तळून घ्यायचा. मगच पाव चमचा हळद आणि हा बारीक चिरलेला संपूर्ण पालक घालायचा. हळद घातल्यामुळे ना आपल्या पालकाचा रंग जसून तसा टिकून राहतो. सोबतच यावर झाकण न ठेवता शिजवायचं. यामुळे देखील त्याचा रंग टिकण्याकरिता मदत होते. आता हा व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेऊयात आणि अजिबात पाणी न टाकता किंवा मग झाकण न ठेवता हा असाच शिजवून घेऊयात. आणि तसंही पालक भाजी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आणि आपण खूपच बारीक हा व्यवस्थित चिरून घेतलाय. तर बघा, एवढ्या वेळामध्ये ना इकडे हा कांदा टोमॅटो देखील व्यवस्थित मऊसूत शिजलाय. बघा, याचा पूर्णतः गाळ झालेला आहे. आता लगेच यामध्ये काही सुके मसाले घालूयात, ज्यामध्ये 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा काळं तिखट किंवा गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट. जर तुमच्या लाल तिखटाला छान कलर नसेल तर यासोबत थोडंसं काश्मीरी लाल तिखट देखील वापरा. यामुळे भाजीला तर्री रंग छान येईल. आता या मसाल्यांचा कच्चेपणा दूर होण्याकरिता हे व्यवस्थित आणि हळूवारपणे मिक्स करून घेऊयात. कारण बटाटा आपला ऑलमोस्ट म्हणजे साधारणतः 70 ते 80% शिजलेला आहे. तो हलवताना तुटला जायला नको. आता हे व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर लगेच यामध्ये गरजेनुसार पाणी घालूयात. तर पाणी मला जास्तही घालण्याची गरज नाहीये, कारण आपण जास्तच रश्शेदार भाजी बनवत नाहीये, थपथपीतच बनवतोय. जर तुम्हाला ही भाजी थोडी रश्शेदार हवी असेल तर एखादा चमचा बेसन पीठ घाला. यामुळे भाजी छान अशी जिमळून येईल. आता यावर झाकण ठेवून कमी गॅसवरच एक हलकीशी उकळी काढून घेऊ. तर बघा, काही वेळातच आपल्या या रश्श्याला छान उकळी आली आहे. तर्री आणि रंग बघू शकता, जबरदस्त आलाय. तर साधारणतः या स्वरूपाची याला कन्सिस्टन्सी आहे. तुम्हाला जर रस्सा जास्त सैलसर वाटत असेल तर 1-2 बटाट्याच्या फोडी मॅश करून घ्या. यामुळे भाजी आणखी थोडीशी जिमळून येईल. आता लगेच यामध्ये शिजवून घेतलेला पालक घालूयात. अशा पद्धतीने पालक सेपरेट शिजवला की भाजी दिसायला जास्त छान दिसते आणि यामुळे वेळ देखील वाचतो. आता पटकन हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात.
कारण ऑलमोस्ट आपला पालक देखील व्यवस्थित शिजलेला आहे. त्यामुळे आता ही भाजी आपल्याला अजिबात जास्त शिजवण्याची गरज नाही आहे. फक्त एखादी हलकीशी उकळी काढून घेऊयात किंवा वाफ काढून घेऊयात. त्यासाठी आपल्याला पहिले पालक आणि आपल्या या भाजीची ग्रेव्ही व्यवस्थित एकजीव होणं गरजेचं आहे. तर बघा आत्ताच आपली ही भाजी काय भारी मस्त चमचमीत आणि चटपटीत दिसतीये. ही व्यवस्थित एकजीव देखील झाली आहे. अजिबात यामध्ये जास्तीचं पाणी देखील शिल्लक नाही आहे. थोडंसंच मोजकं आहे. आता यावर झाकण ठेवून एक हलकी वाफ काढून घेऊ. तर बघा काही वेळातच आपल्या या भाजीला हलकीशी उकळी आली आहे. रंग तरी बघू शकता जबरदस्त आहे. आता भाजीचा फ्लेवर आणखी जास्त वाढवण्याकरिता फक्त अर्धा चमचा तेल मी हलकं गरम करून घेतलं. त्यामध्ये लगेच बारीक चिरलेला लसूण आणि 2 चिमूट हिंग घातला. हा लसूण छान असा तेलामध्ये परतला की लगेच सुरसुरीत फोडणी भाजीवर टाकायची आणि घट्ट बसेल असं झाकण ठेवायचं आणि हलकीशी वाफ दबू द्यायची. यामुळे ना आपल्या भाजीला खूप छान असा लसणाचा फ्लेवर येतो, जो भाजी खाताना जबरदस्त लागतो. तर बघा रेस्टॉरंट किंवा ढाब्यावर मिळते अगदी तशीच सेम टू सेम चवीची आपली आलू पालक भाजी तयार झाली आहे. खूप भारी चटपटीत टेस्ट आहे. नक्की ट्राय करून बघा. बनवायला तर बघितलीच आहे, अतिशय सोपी आहे. घरगुती साहित्यांमध्येच तयार होते. तयार झालेली भाजी आपण भाकरी, चपाती दोन्हीसोबतही सर्व्ह करू शकतो. आणि यामध्ये बटाटा मिक्स असल्यामुळे ज्यांना पालक भाजी जास्त आवडत नाही, तर ते देखील थोडाफार बटाट्यामध्ये मिक्स करून ही भाजी खाऊ शकतात. आता पालक भाजी खाण्याचा एक महत्त्वाचा नियम सांगते, जो काटेकोरपणे प्रत्येकाने पाळलाच पाहिजे. तर तुम्हाला माहिती आहे पालक भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न असतं आणि ज्या ज्या पदार्थांमधून आयर्न मिळतं ना, त्या प्रत्येक पदार्थावर थोडासा आंबट पदार्थ म्हणजेच लिंबू पिळून खायचं. यामुळे ते आयर्न आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब व्हायला मदत होते. किंवा मग जेवणामध्ये तोंडी लावण्याकरिता एखादा आंबट पदार्थ, जसं की मी कवठाची चटणी वाढली आहे, तसं देखील तुम्ही करू शकता. तर तुम्हाला ही सांगितलेली टिप्स कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात तुमच्या आवडत्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.